हा स्क्रीनशॉट आहे, तुम्ही बघा. या स्क्रीनशॉट मध्ये नंबर आहे 9930000001 असा तो नंबर आहे. उद्याचा मसाला रेडी ठेव शिवराज. मी पहिली तुझी पहिली भेट घेईन, नंतर मोर्चाकडे. मुंड्या विरोधात आणि वाल्या विरोधात जे जे असेल ते सर्व गोळा कर. पैसे लागले तर मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव. तुझा फोन लागत नाही, सकाळपासून प्रयत्न करतोय. समोरचा म्हणला सुरू आहे फोन माझा, 51 बंद आहे तात्पुरता. मी सगळी तयारी केलीये. बरं, आता हे आवड परत बोलतायत. बरं, आणि मोर्चाच मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा, पैशाची काळजी करू नका. आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार माझा माणूस आहे, त्यालाही संधी द्यावी. मी सांगितलं आहे कसं काय कुणावर बोलायचं ते. उद्या मुंडेला घोडा लावू. कसा मंत्री राहतो आणि अजित याला पक्षात कसं ठेवतो ते बघू. खालचा समोरचा जो कोण आहे तो याचीच वाट पाहतोय मी. असं जे काही संभाषण आहे त्याचा तो स्क्रीनशॉट आहे. जितेंद्र आव्हाड भाऊ त्या व्यक्तीशी ते बोललेले आहेत आणि त्यांनी कुणाला तो पाठवलेला आहे. त्या वायवा जो याचा सूत्रधाराकडनं आम्हाला सूत्रांकडून हा स्क्रीनशॉट मिळालेला आहे. माझा प्रश्न एवढाच आहे, सरपंच देशमुख हत्याकांडामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. परंतु काही जे विरोधक आहेत ते जे स्वतःची बीड मधली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत. सकाळी धस होते आणि आता जितेंद्र आव्हाड आहेत. जितेंद्र आव्हाड जे काही निषेध मोर्चामध्ये बोलत होते त्याच्यावरनं ही सगळी तयारी काल छानपैकी त्यांनी केलेली आहे. परंतु याचाच अर्थ आहे की जाणीवपूर्वक जे गुन्ह्यात नाहीयेत त्यांना कसं गुंतवायचं, कसं महायुतीला कचाट्यात पकडायचं, कसं मंत्र्यांना किंवा आमदारांना बदनाम करायचा, हे षडयंत्र मोठ्या प्रमाणात रचलं गेलेलं आहे. आणि हे सगळं मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेले. हाच स्क्रीनशॉट मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री दोन्ही साहेबांना आणि महाराष्ट्र पोलिसांना दिलेला आहे.